पुणे अपघात प्रकरणाच्या बातमीनं कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालला क्राईम ब्रांचने अटक केली आहे। मुलाच्या रक्ताचे नमुने नष्ट करण्यात विशाल अगरवालची मदत केल्याचा शिवानीवरती आरोप आहे। अपघात प्रकरणी ही 6वी अटक आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या आईची एकत्रित चौकशी करण्यात आली। बाल निरीक्षण गृहामध्ये दोघांची 1 तास चौकशी झाली। आपल्या मुलाच्या ब्लड सॅम्पल ऐवजी शिवानी अगरवाल यांनी स्वतःचं ब्लड सॅम्पल दिल्याचा पोलिसांना संशय आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नाझीम, सकाळपासून नेमकं काय काय घडलंय, काय अपडेट्स आहेत या प्रकरणामध्ये? प्रज्ञा, सकाळपासून पुणे पोलीस गुन्हे शाखा विभाग जे आहे ते अल्पवयीन मुलगा याची आई शिवानी अगरवालचा कसून तपास करते आणि आता गुन्हे शाखेच्या 4 नंबरमध्ये तिला आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी परत एकदा तिची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। सकाळी ज्यावेळेला तिला गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं त्याच्यानंतर या ठिकाणी अल्पवयीन मुलगा ज्या ठिकाणी आहे बाल सुधारगृहात तिथं तब्बल 1 तास त्या दोघांची समोरासमोर चौकशी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तिथली चौकशी संपवल्यानंतर गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते शिवानी अगरवालला घेऊन रेंज हिलच्या या गुन्हे शाखेच्या 4 नंबरच्या युनिटमध्ये घेऊन आलेली आहे आणि इथं पुन्हा एकदा शिवानी अगरवालची कसून चौकशी जी आहे ती सुरू होतीये। आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्या दिवशी हा अपघात झाला होता त्या दिवशी अल्पवयीन मुलाची या ठिकाणी ससून रुग्णालयामध्ये जे ब्लड सॅम्पल घेतले गेलेले होते ते ब्लड सॅम्पल या ठिकाणी बदलण्यात आले आणि हेच ब्लड सॅम्पल बदलण्यामध्ये शिवानी अगरवाल यांची महत्त्वाची भूमिका होती। त्यांनी या दोन्ही डॉक्टरांशी संवाद साधला होता। पैशाची देवाणघेवाण कसं करायचं याबाबत सुद्धा त्यांचं बोलणं झालं होतं आणि त्या अनुषंगानेच शिवानी अगरवालचा गेल्या काही दिवसांपासून शोध सुरू होता। ती घरामध्ये नव्हती। अखेर गुन्हे शाखेला काल ती सापडलेली आहे आणि तिला या ठिकाणी चौकशीसाठी आणण्यात आलेला आहे। आज बाल सुधारगृहामध्ये या शिवानी अगरवाल आणि तिचा मुलगा या दोघांची समोरासमोर 1 तास चौकशी केली आणि आता युनिट शाखेमध्ये तिला आणण्यात आलेला आहे। हिथंही चौकशी केली जाईल। इथून ससून रुग्णालयात सुद्धा या ठिकाणी शिवानी अगरवालला नेलं जाऊ शकतं। तिनं तिथं कशा पद्धतीनं डॉक्टरांवरती दबाव आणला याचीही चौकशी या ठिकाणी होऊ शकते आणि त्यानंतर तिला न्यायालयात या ठिकाणी हजर करण्याची शक्यता आहे आणि न्यायालयात हजर झाल्यानंतर तिला नेमकी किती दिवसाची पोलीस कोठडी मिळते हे पाहावं लागणार आहे। आधीपासूनच या अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा हे दोघंही अटकेत आहेत। त्यासोबत 2 डॉक्टर आणि 1 ससूनचा कर्मचारी हे सुद्धा अटकेत आहेत। या अटकेनंतर ही 6वी आजची अटक आहे जी शिवानी अगरवाल या अल्पवयीन मुलाची आईची आहे आणि त्या अनुषंगाने आज दिवसभर वेगवेगळ्या घडामोडी घडतायत। गुन्हे शाखेकडून वेगवेगळ्या पद्धतीनं तपास केला जातोय। प्रज्ञा, नाझीम, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।